Yes, we are going to start systems now, correct? We concluded orthogonal matrix and transformations in the previous class. And now we are going to discuss systems. Yes, लक्ष द्या सगळ्यांनी आता. So the chapter name is System of Linear Equations. System of linear equations. Concentrate and do not write. How it works, just check. System of linear equations. फक्त लक्ष द्या सगळ्यांनी आता. So first of all, I will go for some examples. मी आता काही examples घेतो. For example, I will take a set of examples like set of equations. A1x plus B1y plus C1z is equal to D1. A2x plus B2y plus C2z is equal to D2. किती इक्वेशन्स येतात, किती व्हेरिएबल्स घेतले चालतील. मी आता 3 इक्वेशन्स घेतोय. तुम्ही 4 घ्या, 5 घ्या, 6 घ्या, किती घ्या, काही फरक पडत नाही. ओके, पहा अजून एक इक्वेशन घेतोय मी. A3x प्लस B3y प्लस C3z इज इक्वल टू D3. आता समजा मी याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं म्हटलं तर मी मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहू शकतो. हाऊ, जस्ट चेक. इन मॅट्रिक्स फॉर्म. In matrix form, I can write this as A1, B1, C1, A2, B2, C2, A3, B3, C3. Correct? This is what coefficient matrix. Then X, Y, Z. This is variable matrix. And this D1, D2 and D3 is constant matrix. याला म्हणायचं कसं? पहा नोटेशन्स कशी आहेत. Check these notations. Yes, visible आहे ना आता. मगाशी ग्लिच होता. Now it's visible. येस. हा, सो याला म्हणणारे मी ए, याला म्हणणारे एक्स, याला म्हणणारे बी. सो लक्षात ठेवा, वेअर ए इज कॉल्ड ॲज कोइफिशियंट मॅट्रिक्स, एक्स इज कॉल्ड ॲज व्हेरिएबल मॅट्रिक्स अँड बी इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट मॅट्रिक्स. लक्षात ठेवा. सो हे सिस्टीमचा प्रकार आहे, हा लक्षात ठेवायचा. मी 3 इक्वेशन घेतले सॅम्पल म्हणून, तुम्ही कितीही घ्या. मी एक मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलं. हा पहिला जो मॅट्रिक्स असतो तो कोइफिशियंट मॅट्रिक्स, दुसरा असतो तो व्हेरिएबल मॅट्रिक्स आणि तिसरा असतो तो कॉन्स्टंट मॅट्रिक्स. दिस इज वॉट सिस्टीम. ही सिस्टीम कशी लिहायची मी तुम्हाला दाखवलं. याच्यानंतर आणखी एक कॉन्सेप्ट आहे, अँड द कॉन्सेप्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कॉन्सेप्ट ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्स. कॉन्सेप्ट ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्स. ऑगमेंटेड मॅट्रिक्स म्हणजे काय? पहा, हा जो कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे आणि हा जो कॉन्स्टंट मॅट्रिक्स आहे. आय रिपीट, हा जो कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे आणि हा जो कॉन्स्टंट मॅट्रिक्स आहे, याला मी जर कंबाईन केलं म्हणजे काय? हा कॉलम याच्यासोबत लिहिला. इफ आय कंबाईन दीज टू मॅट्रायसेस, then the matrix we get is augmented matrix denoted by A, B. किंवा असाही दाखवतात A, B किंवा A डबल डॉट B किंवा A वर्टिकल लाईन B, कसंही दाखवतात. देन दिस इज गिवन बाय कॉम्बिनेशन ऑफ कोइफिशियंट अँड कॉन्स्टंट, म्हणजे येणार A1, B1, C1, A2, B2, C2, A3, B3, C3, and here I will have to add last column, that is D1, D2, D3, which is a constant column. The matrix hence we get is called as augmented matrix. The matrix hence we get is called as augmented matrix. सगळ्यांना कळलं का रे? What is augmented matrix? It is the combination of coefficient matrix and a constant matrix. It is called as what? Augmented matrix. कळलंय सगळ्यांना? So combination of coefficient matrix and a constant matrix is going to be what? Augmented matrix. आता मी काही एक्झाम्पल्स विचारतो, कारण तुम्हाला रँक कशी काढायची माहिती आहे. कुठल्या फॉर्मने? तर इकेलॉन फॉर्मने. काय रे इकेलॉन फॉर्मचा फॉर्म्युला रँकचा?
सांगू शकाल? जस्ट टेल मी फॉर्म्युला फॉर इकेलॉन फॉर्म, रँक बाय इकेलॉन फॉर्म. मला फक्त फॉर्म्युला सांगा. रँक बाय इकेलॉन फॉर्म सांगा पटकन. आय विल गो फॉर एक्झाम्पल. M minus K, correct. M means total number of rows, K means total number of zero rows. That's correct. That's correct. आता एक्झाम्पल बघा. माझ्याकडे एक एक्झाम्पल असं आहे. 1 2 3 4 0 1 2 3 0, check this, 0 4 3. आता मला सांगा, ही इकेलॉन फॉर्म करायचं असेल तर ही ऑपरेशन्स ब्लॉक्ड आहेत का नाही? इकेलॉन फॉर्म करायचं असेल तर ही ऑपरेशन्स ब्लॉक्ड आहेत का नाही? ह्याच्या पुढे ऑपरेशन्स होतील. आर ऑपरेशन्स ब्लॉक्ड और कॅन वी गो फॉर सम फर्दर ऑपरेशन्स? टेल मी. ब्लॉक्ड आहेत, बरोबर ना? सो दीज ऑपरेशन्स ब्लॉक्ड. ह्याच्या पुढे काही करता येणार नाहीये का? कारण इथे 4 एलिमेंट्स आहेत, इथे 3 एलिमेंट्स आहेत, इथे 2 एलिमेंट्स आहेत. ब्लॉक्ड आहेत, करेक्ट. कारण काय, हे 0 डिस्टर्ब होतील. मग मला सांगा, मला ह्या 2 प्रश्नांची उत्तर द्यायची तुम्ही. रँक ऑफ ए काय आणि रँक ऑफ ए कॉमा बी काय? रँक ऑफ ए म्हणजे एवढ्याचीच रँक. हा ए आहे ना, हा ए आहे म्हणजे एवढ्याचीच रँक. ए कॉमा बी म्हणजे कंप्लीटची रँक. सांगा. 3. दोघांचीही 3 आहे, दोघांचीही 3 आहे. दोघांची 3 आहे, करेक्ट. याच्यात सुद्धा टोटल नंबर ऑफ रोज किती आहेत? 3. 0 रोज 0, 3 मायनस 0 3. टोटल नंबर ऑफ रोज 3 टोटल मध्ये. 0 रोज व्हॉट? 0. सो 3 मायनस 0 3, करेक्ट. दुसरं एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल. डोंट राईट. दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल. ए इज इक्वल टू 2 1 minus 3 0 0 1 2 5 0 0 0 0. येस. तुम्ही सांगायचं मला, आर ऑपरेशन्स ब्लॉक्ड और नॉट? आर ऑपरेशन्स ब्लॉक्ड और नॉट? ब्लॉक्ड आहेत, बरोबर ना? दीज ऑपरेशन्स आर ब्लॉक्ड. आता रँक काढावी लागेल डायरेक्ट. मला सांगा, फक्त ए ची रँक काय? फक्त ए ची रँक काय? 2. आणि टोटलची रँक सांगा. टोटलची रँक, टोटलची रँक काय? 2. याचा अर्थ आहे दोघांच्याही रँक काय आहेत? इक्वल आहेत. दोघांचेही रँक काय आहेत? इक्वल आहेत. ओके. येस. आता बघा तिसरी केस बघा. या केसेस महत्वाच्या आहेत. दोघांचे रँक्स इक्वल आल्या. तिसरी केस बघा. ए इज इक्वल टू 1 2 0 मायनस 3 0 1 2 3 0 0 0 4. मला सांगा, ऑपरेशन्स ब्लॉक्ड आहेत का नाही? ऑपरेशन्स ब्लॉक्ड आहेत का नाही? आहेत. येस. मला सांगा, ए ची रँक काय? व्हॉट इज रँक ऑफ ए? ए ची रँक काय? 2. आणि ए कॉमा बी ची रँक काय? टोटलची रँक. टोटलची रँक काय? टोटल. फॉरगेट अबाउट दिस लाईन नाव. टोटल 3, करेक्ट. म्हणजे इथे रँक्स इक्वल नाहीत. इथे रँक्स इक्वल नाहीत. सो तुम्हाला 3 केसेस मिळाल्या. कशा काय? तर आपण 3 व्हेरिएबल्स साठी करतो नाही सगळं. एक्स वाय झेड 3 व्हेरिएबल्स. सो दिस इज ऑल अबाउट 3 व्हेरिएबल्स. तुमच्या लक्षात आलं असेल तर इथे रँक्स इक्वल आल्या आणि आपल्याकडे व्हेरिएबल्स 3 आहेत, एक्स वाय झेड, आणि नंबर ऑफ व्हेरिएबल्स इतकी आली रँक. इथे रँक इक्वल आली पण 2 आहे, म्हणजे लेस दॅन नंबर ऑफ व्हेरिएबल्स आली ना. बघा, इथे जी रँक आली ती इक्वल टू नंबर ऑफ व्हेरिएबल्स. नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहेत? 3 आहेत. इथे लेस दॅन नंबर ऑफ व्हेरिएबल्स आली का? नंबर ऑफ व्हेरिएबल्स 3 आहेत आणि रँक 2 आहे. सगळ्यांना कळतात केसेस? सगळ्यांना केसेस कळल्या? तुमची रँक इक्वल आली,
तुमची रँक इक्वल आली आणि नंबर ऑफ व्हेरिएबल्स इतकीच आली. तुमची रँक इक्वल आली पण व्हेरिएबल्स पेक्षा कमी आली आणि तुमची रँक अनइक्वल आली. ह्याच 3 केसेस आहेत. ह्याच 3 केसेस आहेत. आता ह्या केसेसना कसं करायचं आपल्याला तयार हे मी लिहून देणार आहे, पण त्यापूर्वीच तुम्ही सगळ्यांनी हे पटकन लिहून घ्या. हे पटकन लिहून घ्या. मग मी तुम्हाला तिन्ही केसेस सांगतो. जेव्हा रँक्स इक्वल आहेत आणि नंबर ऑफ अननोन्स इतकी आहेत आणि रँक इक्वल आहे, नंबर ऑफ अननोन्स पेक्षा कमी आहे, रँक अनइक्वल आहे, तेव्हा काय करायचं, कसं सोल्युशन मिळणार आहे हे मी लिहून देणार आहे तुम्हाला. येस लिहून झालं की सांगा मला. आधी मी सिस्टीम ऑफ होमोजिनियस आणि सिस्टीम ऑफ नॉन होमोजिनियस या 2 भागांसाठी करणार आहे. सिस्टीम ऑफ नॉन होमोजिनियस लिनियर इक्वेशन्स. नॉन होमोजिनियसचा अर्थ काय, तर राईट साइडला जो कॉन्स्टंट मॅट्रिक्स ना तो कॉन्स्टंट आहे, 0 नाहीये, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे ही सिस्टीम अशी आहे, ax इज इक्वल टू बी, बरोबर. आता यात ऑगमेंटेड मॅट्रिक्स असणार a कॉमा बी. राईट साइडचा हा कॉन्स्टंट मॅट्रिक्स आहे, तो 0 नाहीये, म्हणजे नॉन होमोजिनियस आहे. मग आता केसेस बघा काय, मी मला असे लिहून दिल्या होत्या केसेस तुम्हाला. पहिली केस, केस 1. केस 1 इज इफ रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए कॉमा बी. म्हणजे रँक्स इक्वल आहेत दोघांच्याही. आपण पहिलं एक्झाम्पल दिलं होतं बघा, रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए कॉमा बी. दोघांचे रँक्स इक्वल आहेत. त्या रँकला मी आर म्हटलं, आणि इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स आहे. म्हणजे जेवढी रँक येते, पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघा रँक 3 आली आणि नंबर ऑफ अननोन्स पण 3च आहेत, XYZ. सो जेवढी रँक तेवढे अननोन्स आले, जेवढी रँक तेवढे अननोन्स आले. देन मग बघा, देन सिस्टीम इज कन्सिस्टंट. कन्सिस्टंट म्हणजे सोल्युशन ज्याचं येणार आहे, येऊ शकणार आहे ते कन्सिस्टंट. सिस्टीम इज कन्सिस्टंट अँड possesses युनिक सोल्युशन. लक्षात ठेवा, सिस्टीम कन्सिस्टंट असेल आणि युनिक म्हणजे काय, एकच सोल्युशन मिळेल पहिल्या केसमध्ये. यू विल गेट ओनली वन सोल्युशन इन द केस 1. चेक नेक्स्ट इज केस 2. केस 2 बघा काय. केस 2 इज इफ रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए कॉमा बी इज इक्वल टू आर. म्हणजे रँक आली आहे आर पण लेस दॅन नंबर ऑफ अननोन्स. म्हणजे दुसरं एक्झाम्पल दिलं होतं आपण. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये रँक 2 आली होती आणि ती अननोन्स पेक्षा कमी होती. म्हणजे अननोन्स किती होते, 3 होते, लेस दॅन नंबर ऑफ अननोन्स. then system is consistent and possesses infinite number of solutions. अशा वेळी सोल्युशन्स इन्फायनाइट म्हणजे प्रचंड सोल्युशन्स मिळतील. त्यात आपण व्हॅल्यू बदलत किती सोल्युशन काढू शकतो. दॅट इज व्हॉट इन्फायनाइट सोल्युशन्स. केस नंबर 2. पुढे बघा, केस नंबर 3. केस 3 आहे, इफ रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू रँक ऑफ ए कॉमा बी. शेवटचं एक्झाम्पल, ए ची रँक 2 आली, ए कॉमा बी ची रँक 3 आली, दोघांची रँक इक्वल नाहीत. जर दोघांच्याही रँक्स इक्वल नसतील तर सिस्टीम इज इनकन्सिस्टंट, कारण सोल्युशनच येणार नाही ना, इक्वल नाहीत म्हणजे. then system is inconsistent and possesses no solution. मग अशा वेळी काय मिळणार आहे, इथे इन्फायनाइट, इथे नो सोल्युशनच नसणार आहे. किंवा जेव्हा रँक्स अनइक्वल असतील तेव्हा. सगळ्यांना तिन्ही केसेस कळल्या. रँक्स इक्वल नंबर ऑफ अननोन्स, युनिक. रँक्स इक्वल, लेस देन नंबर ऑफ अननोन्स, इन्फायनाइट. रँक्स अनइक्वल, कंपॅरिझनच नाही कारण रँकच इक्वल नाहीयेत, नो सोल्युशन. सगळ्यांना तिन्ही केसेस कळल्या का? देन हॅव टू गो फॉर वन मोर रिमार्क.
येस, कळलंय सगळ्यांना? येस, कळलं का नाही? बाकीच्या नाही कळलंय का? येस. सो केस 1, केस 2, केस 3 नक्की कळलंय सगळ्यांना? डाऊट असेल तर विचारा मला. रँक्स इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स, युनिक. रँक्स इक्वल लेस दॅन नंबर ऑफ अननोन्स, अननोन्स म्हणजे व्हेरिएबल्स. इनफायनाईट. रँक्स अनइक्वल, नो सोल्युशन. पुढे बघा, रिमार्क. हा रिमार्क फार महत्वाचा आहे. आता तुम्हाला तुमच्याकडे हे कितीही व्हेरिएबल्स असतील, कितीही कॉन्स्टंट असतील तर काही प्रॉब्लेम नाही. 4x4चा मॅट्रिक्स आला, 5x5चा काही प्रॉब्लेम नाही. पण 3x3चा मॅट्रिक्स आला ना तर केस इझी होऊन जाते. आणखी बघा, इफ मॅट्रिक्स ए इज ऑफ ऑर्डर 3 देन फाइंड डिटर्मिनंट. फाइंड डिटर्मिनंट. डिटर्मिनंट करा. आता डिटर्मिनंटच्या दोन केसेस आहेत. If determinant of A is equal to 0, find rank by using augmented matrix. प्रोसेस तीच ठेवा जर डिटर्मिनंट 0 आला. पुढची महत्वाची केस आहे, इफ डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0, याचा अर्थ मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर आहे, ए इनवर्स एक्झिस्ट, देन फाइंड युनिक सोल्युशन बाय ax is equal to b आहे ना, म्हणजे x a इनवर्स b बाय x is equal to a इनवर्स b adjoint मेथड. समजतंय सगळ्यांना? म्हणजे डायरेक्ट मिळेल. ऑगमेंटेड मॅट्रिक्सला इकेलॉन फॉर्म वापरत बसण्याची गरज नाही. केव्हा? जेव्हा 3x3 मॅट्रिक्स असेल, डिटर्मिनंट करा. 0 आला तर ऑगमेंटेडची प्रोसेस, रो आणि कॉलम ऑपरेशन्स, रो ऑपरेशन्स. आणि जर नॉन 0 आला तर ए इनवर्स एक्झिस्ट होतो, म्हणजे एक्स डायरेक्ट करता येतं, ए इनवर्स बी, ए इनवर्स बाय ऍडजॉइंट मेथड. सगळ्यांना कळले? रिमार्क लिहून घ्या लगेच. दिस इज द इम्पॉर्टंट रिमार्क. चलो, विल मूव अहेड अँड दॅट इज सिस्टम ऑफ होमोजिनियस इक्वेशन. आता होमोजिनियसला काय चेंज आहे बघा. चेक द चेंजेस. फक्त चेंजेस चेक करा, होमोजिनियसला चेंजेस काय होतात. येस, चेक द चेंजेस नाव. सो होमोजिनियसला काय चेंजेस चेक होत आहे करायचे आपल्याला तुमच्या लक्षात येईल. पहा, होमोजिनियसचा अर्थ काय सांगू शकाल मला? व्हॉट इज द मिनिंग ऑफ होमोजिनियस? Yeah, what is the meaning of homogeneous? Sanga? Yeah, what is the meaning of homogeneous? Yes, right side constant matrix is 0. So हे कसं होणार आहे बघा. सिस्टीम ऑफ होमोजिनियस इक्वेशन्स. ओके, होमोजिनियस इक्वेशन्स म्हणजे ax इज इक्वल टू बघा, ax इज इक्वल टू झेड. झेड म्हणजे काय? कॉन्स्टंट च्या ऐवजी 0 मॅट्रिक्स. कॉन्स्टंटच्या ऐवजी 0 मॅट्रिक्स असणार आहे तो. ओके, म्हणजे काय असणार आहे? होमोजिनियस. आता हे कसं वर्कआउट होणार आहे बघा. पहिली केस सेम, रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए कॉमा झेड इज इक्वल टू आर इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स, देन सिस्टम इज कन्सिस्टंट, पोजेसेस ट्रिव्हियल सोल्युशन. ट्रिव्हियल, युनिकलाच आपण ट्रिव्हियल बनणार आहे. सिस्टम्स रँक्स आर इक्वल, लेस देन नंबर ऑफ अननोन्स, देन सिस्टम इज कन्सिस्टंट, पोजेसेस नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. सो इन्फायनाइटला आपण काय म्हणणार आहे? नॉन ट्रिव्हियल. आता मला तुम्ही सांगा, तिसरी केस येईल का? कारण हा ए कॉमा झेड येणार आहे. ए कॉमा झेडचा अर्थ शेवटचा कॉलम 0 असणार आहे. म्हणजे समजा आपण असा घेतला, मला सांगा याच्यामध्ये हा कॉलम जर 0 असेल तर जी रँक याची येईल तीच याची येणार आहे. जर हा कॉलम 0 असेल तर जी याची रँक असेल तीच याची असेल ना, रँक बदलणारच नाही.
कळतंय का? याची रँक ही 2 आहे तर याची पण 2, याची रँक 3 आहे आता तर याची पण रँक 3. कळतंय सगळ्यांना? जी रँक ए ची येईल तीच टोटलची येईल. याचा अर्थ ह्याची रँक आणि याची रँक वेगवेगळ्या आहेत अशी केसच येणार नाही, म्हणजे ही केसच नाहीये. करेक्ट? सो दिस केस डझंट एक्झिस्ट हिअर. दिस केस डझंट एक्झिस्ट. का? कारण नेहमीच रँक काय आहेत? इक्वल येणार आहेत. अनइक्वल रँक येण्याचा प्रश्नच नाही, कारण शेवटचा कॉलम 0 आहे, म्हणजे जी याची रँक असेल ती याची असेल. करेक्ट? समजतंय सगळ्यांना हे? येस, एव्हरीबडी अंडरस्टँडिंग दिस वन. मग आता इथे काही एक्स इज इक्वल, हे सेमच ए कॉमा झेड लिहिणार मी. इथे एक्स इज इक्वल टू ए इनवर्स झेड येणार, कारण एक्स इज झेड म्हणजे एक्स इज ए इनवर्स झेड. पण झेड हा 0 मॅट्रिक्स आहे. मग 0 मॅट्रिक्सला याने मल्टिप्लाय केलं तर सगळा आन्सर काय येणार आहे? 0च येणार आहे. म्हणजेच काय? आन्सर विल बी एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू झेड इज इक्वल टू 0. सो लक्षात घ्या किती सिंपल आहे. जर सिस्टीम नॉन होमोजिनियस आहे, होमोजिनियस आहे आणि जर डिटर्मिनंट नॉन 0 आहे तर आन्सर डायरेक्ट 0 लिहून टाकायचं. कळलं? जर सिस्टीम होमोजिनियस आहे, डिटर्मिनंट नॉन 0 आहे तर आन्सर डायरेक्ट 0 लिहून टाकायचंय. कळतंय का सगळ्यांना? एव्हरीबडी गेटिंग दिस? या, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, लिहून घ्या पटकन हे. वन मोर थिअरी कॉन्सेप्ट, अजून एक थिअरी कॉन्सेप्ट करणार आहे आपण, दॅट इज लिनियर डिपेंडन्स अँड इंडिपेंडन्स ऑफ वेक्टर्स. याच्यावरून तुम्हाला उरलेलं सगळं सुद्धा या लेसन मधलं कळेल, म्हणजे या लेसनची थिअरी संपून जाईल. So I'm going to work on last concept, that is linear dependence and independence of vectors. पहा कसं होणार आहे आता linear dependence and independence of vectors. Linear dependence or independence. ओके, लिनियर डिपेंडन्स और इंडिपेंडन्स दोनच केसेस आहेत. कशा करायच्या बघा. समजा माझ्याकडे असं एक इक्वेशन आहे, c1x1 प्लस c2x2 प्लस c3x3 वेअर x1 x2 x3 आर वेक्टर्स इज इक्वल टू 0. असं माझ्याकडे एक इक्वेशन आहे, c1x1 प्लस c2x2 प्लस c3x3 इज इक्वल टू 0. आणि अशी n कॉन्स्टंट असतील माझ्याकडे. आता काय होणार आहे बघा, लिनियरली इंडिपेंडेंट म्हणजे काय आणि लिनियरली डिपेंडेंट म्हणजे काय हे लक्षात येईल तुमच्या. सो लिनियरली डिपेंडेंटचा अर्थ काय? नंबर 1, जर हे जे कॉन्स्टंट्स आहेत ना हे सगळे 0 असतील तर लिनियरली इंडिपेंडेंट. आणि जर हे C1, C2, C3 आर नॉट ऑल झिरोज, म्हणजे काही झिरो चालतील, नॉट ऑल झिरोज म्हणजे लिनियरली डिपेंडेंट असतील. आणि जर डिपेंडेंट असतील तर रिलेशन एक्झिस्ट होईल. लक्षात राहील सगळ्यांच्या? जर हे कोइफिशियंट्स आहेत हे 0 असतील तर लिनियरली इंडिपेंडेंट, नो रिलेशन. जर हे कोइफिशियंट्स 0 नसतील म्हणजे नॉट ऑल झिरो, सगळे 0 नसतील तर लिनियरली डिपेंडेंट रिलेशन एक्झिस्ट. जर सगळे कॉन्स्टंट 0 आले तर लिनियरली इंडिपेंडेंट, सगळे कॉन्स्टंट्स म्हणजे कोइफिशियंट्स नॉन 0 असतील म्हणजे नॉट ऑल झिरोज असतील तर इंडिपेंडेंट असणार, डिपेंडेंट असणार आहे. येस, ओके. इथे आपली ही सिस्टीम ऑफ इक्वेशन्सची थिअरी कळली आहे. 3 थिअरीज आहेत, नॉन होमोजिनियस, होमोजिनियस आणि लिनियर डिपेंडन्स, इंडिपेंडन्स. ओके. In the next lecture, I'll start theory of eigenvalues and vectors. I repeat, in the next lecture, I'll start theory of eigenvalues and vectors आणि diagonalization. म्हणजे थिअरी संपेल and we can go for MCQs. मग आपण MCQs सुरू करणार आहे. येस, झालंय सगळ्यांचं? Yes, we'll conclude today's session. Thank you very much and have a great day ahead. Thank you all.